बेस्ट वर्ल्डला धन्यवाद देतो की त्यांनी मला संधी दिली आणि मी आमचा जो छोटासा उपक्रम आहे त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. तर आपल्या के वेस्ट वॉर्ड मध्ये डीएन नगर मेट्रो स्टेशन सर्वांनी पाहिलं असेल आणि त्याच्या शेजारीच इंडियन ऑइल नगर आहे. आपल्या सुधा सिंग मॅडम मला वाटतं त्याच्या कॉर्पोरेटर आहात. तर जास्त न वेळ घेता आम्ही ऍक्च्युली कसं हे केलं आणि त्यात आम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणीवरती आम्ही मात करून दर दिवशी आम्ही जवळजवळ 200-250 किलो कचरा तिथं मुरवतो आणि अशा 10 सोसायटीज मध्ये आम्ही काम करतो. तर प्रत्येक दिवशी जवळजवळ 2 टन जो कचरा आहे तो आमच्या एका छोट्याशा कंपनीच्या मार्फत किंवा छोट्याशा उपक्रमामार्फत अडवला जातो, जो अदरवाईज देवनारला गेला असता. तर आमचं खारीचं जसं कॉन्ट्रीब्युशन होतं राम सेतू मध्ये, तसं आमचं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. नेक्स्ट. तर बल्ब जनरेटर्स जे इथे जमलेले आहेत त्यांना मी सांगतो की आम्ही काय काय केलं. तर पहिल्यांदा आम्ही असं केलं की त्या हाऊसिंग सोसायटी मधले जे सगळे लोक होते त्यांना या वेगवेगळे जे पैलू आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे, की सेग्रिगेशन हे सगळ्यात मोठं त्यातलं आव्हान आहे, किंवा कंपोस्टिंग ऑफ वेट वेस्ट, कंपोस्टिंग ऑफ रिसायकलिंग ऑफ ड्राय वेस्ट, अशा ज्या सोसायटीजनी यशस्वी प्रयोग केलेले त्यांच्या मार्फत आम्ही प्रबोधन केलं. दळवी साहेब जे म्हणजे स्टुडंट आहेत ते प्रबोधन करतात, तसं आम्ही सगळ्या सोसायटीचं प्रबोधन केलं. आणि आमच्या त्यावेळा अशी सोसायटी म्हणजे विजयनगर सोसायटी जी अंधेरी ईस्टला आहे, तर त्या लोकांना आम्ही बोलवलं आणि तुम्ही कसं केलं आणि आम्ही सगळ्या लोकांनी त्या ऐकणं, प्रत्येक फ्लॅट मधल्या लोकांनी ऐकणं हे महत्वाचं आहे. तर हा एक प्रबोधनाचा प्रोग्राम आम्ही केलेला. त्यानंतर सेग्रिगेशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्यांना समजणं महत्वाचं आहे. म्हणजे ओला कचरा म्हणजे काय, ओला कचरा म्हणजे असं नाही की जे पाण्याने भिजलेली गोष्ट आहे म्हणजे ती ओला कचरा. तर ओला कचरा म्हणजे निसर्गाने ज्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्या सगळ्या ओला कचरा. फुलं जरी कोरडी असली, आपण पूजेला घालतो, तर ती फुलं कोरडी असली तरी फुलं ही ओल्या कचऱ्यामध्ये मोडतात, कारण ती फुलं नंतर कुजतात. तर अशा पद्धतीने प्रबोधन करणं हे महत्वाचं आहे. आता अंड्याचं आपण उकडलं की त्याची जी कवची येते ती पण लोकांना वाटते अरे सुकीसारखे दिसते, काय ह्याचं कुजणार आहे की नाही, पण ती पण ओला कचराच आहे, कारण ती नैसर्गिक गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी या ओल्या कचऱ्यामध्ये मोडतात आणि ते लोकांचं प्रबोधन, ओला कचरा म्हणजे हिरव्या कलरचे डस्टबिन, हे लोकांच्या मनात असणं हे महत्वाचं आहे. आपल्या स्वयंपाकघरात जो कचरा तयार होतो तो ओला कचरा, ती हिरवी डस्टबिन किचन मध्ये असली पाहिजे. दुसरा कचरा म्हणजे सुका कचरा, की जो एवढा कुजत नाही, हा एवढा प्रॉब्लेमॅटिक नसतो, जो आपण निळ्या कलरची जी डस्टबिन आहे त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. जसं कागद आहे, काच असेल, मेटल असेल, हे सगळे प्रकार सुक्या कचऱ्यामध्ये होतात. आणि तिसरा म्हणजे जसं गौरव साहेबांनी सांगितलं की घातक कचरा, डोमेस्टिक हजार्डस वेस्ट, ज्याला आपण सॅनिटरी नॅपकिन्स म्हणतो, डायपर्स म्हणतो, इव्हन टिश्यू पेपर जर आपण काही पुसलं तर त्याच्यामध्ये पण रोगजंतू असतात. तर लोकांना वाटतं की टिश्यू पेपर म्हणजे सुका कचरा, पण नाही. टिश्यू पेपर म्हणजे हा डोमेस्टिक हजार्डस वेस्ट आहे. तुमच्याकडे ग्लास आहे, तर ग्लास हा चुकून फुटला तुमच्या हातातनं, आता त्या ग्लासचं रूपांतर एका धारदार शस्त्रामध्ये झालेलं आहे, त्यामुळे तो आता डोमेस्टिक हजार्डस वेस्ट मध्ये पडतो. तुम्ही दाढी करता, त्याचे जे ब्लेड्स असतात त्याच्यामध्ये पण रोगजंतू असतात, ती ब्लेड्स धारदार असतात, जखम होऊ शकते, डोमेस्टिक हजार्डस वेस्ट. तर अशा प्रकारच्या 3 डस्टबिन्स प्रत्येक घरातनं येणं बाहेर आवश्यक आहे. आतापर्यंत स्वच्छ सर्वेक्षण वाले म्हणायचे 2 डस्टबिन, पण आता 2021 येईल, त्यांचं मेन वाक्यच असं आहे की 3 डस्टबिन. म्हणजे जसं आपण पुढे जाऊ तसं आपण त्यात अधिकाधिक डेव्हलप होत चाललेलो आहोत त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी. तर हे जे पॅम्पलेट आहे हे प्रत्येक घरात चित्रांच्या मार्फत गेलं पाहिजे, कारण तुमच्या ज्या मोलकरणी असतात त्यांना इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी काहीच वाचता येत नाही, त्यांना चित्र समजतात, किंवा हिरव्या ह्याच्यात काय टाकायचंय, निळ्या ह्याच्यात काय टाकायचंय. काही ठिकाणी त्या मोलकरणी तामिळ असतात, काही इतर भाषेतल्या असतात, तर त्या चित्रांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ज्या सेग्रिगेशन म्हणजे विलगीकरण करायच्या गाईडलाईन्स आहेत त्या गेल्या पाहिजेत. आणि अजून हा जो प्रकार आहे हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे माझ्या मते, विलगीकरण. आपण विचार करा, मी पण आहे जसं साहेब म्हणले सगळे की आपण स्वतः जनरेटर आहोत, आपल्या घरातून खरोखरच सगळं 100% विलगीकरण होतं का, याचं उत्तर माझ्यामध्ये 90% नाही असंच आहे.
तर त्यामध्ये प्रत्येकाला चॅम्पियन व्हायला पाहिजे की माझ्या घरात मी चॅम्पियन. बाबा कोणी हे केलं विलगीकरण केलं नाही तर मी तर सांगेन की बाबा ही ओल्या जी प्लास्टिकची पिशवी आहे ती ही सुक्यामध्ये गेली पाहिजे. तुम्ही किचन मध्ये दुधाची वारणा, दुधाचे आपले कोल्हापूरचे गुरव वारणा दूध किंवा गोकुळ दूध येतं आपण टाकतो तिथं आणि कुठं त्या हॉलमध्ये सुक्या कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाका की किचन मध्ये झालं सेग्रिगेशन फसलं येतं. प्लास्टिकची पिशवी तुम्ही कुठे टाकली, ओल्या कचऱ्यात टाकली. आणि हे सगळं खाली एखाद्या आमच्यासारख्या बल्क जनरेटर इंडियन ऑइल मध्ये आम्ही जे काम करतो हा सगळा तुमचा जो आळशीपणा आहे तो त्या आमच्या ऑपरेटरच्या जीवावर येतो. त्याला प्रत्येक त्या ओल्या कचऱ्यातनं प्रत्येक प्लास्टिकची पिशवी अशी वेगळी करावी लागते. जर तुम्ही छोटस कष्ट घेऊन जर ती दुधाची पिशवी प्लास्टिकची आहे ती सुक्या कचऱ्याच्या टाकली तर त्या विचाराचं काम कितीतरी सोपं होऊन जातं. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे या ठिकाणी की हे विलगीकरण हा जो चॅलेंज आपल्या समोर आहे तुम्ही जर लक्ष घातलं तर काही अवघड नाही. प्रत्येक घरात जर एक चॅम्पियन असेल तर हे सहजासहजी शक्य आहे. नेक्स्ट, तर अशा प्रकारच्या 2 डस्टबिन्स हिरवी आणि निळी सुधा सिंग मॅडम आहेत मला वाटतं तुमच्या कॉर्पोरेटर फंड्स मध्ये आहेत. राठोड साहेब मला वाटतं आहेत मॅडम दुसऱ्या तुमच्या पण कॉर्पोरेटर फंड्स मधून बऱ्याच ठिकाणी ह्या फ्री मध्ये मिळतात प्रत्येकाला प्रत्येक फ्लॅट मध्ये. तर आम्हालाही कॉर्पोरेटर लोकांना मी धन्यवाद देतो की आमच्या प्रत्येक घरामध्ये तुमच्या माध्यमातून या डस्टबिन्स आलेले आहेत. थँक्यू. तर या डस्टबिन्स प्रत्येक घरात जाणं हे महत्वाचं आहे. आता घन तुमचा जो तिसरा प्रकार आहे ज्याला आपण काय म्हणतो डोमेस्टिक हजार्डस वेस्ट. तर काही वेळा फंड्स नसतात, 2च डस्टबिन करण्यासाठी एवढे फंड्स लागतात. तर मग काही वेळा तुम्ही असं करू शकता की जसं वर्तमानपत्रात ते गुंडाळा की सॅनिटरी नॅपकिन्स असतील किंवा डायपर्स असतील आणि त्या वर्तमानपत्रावरती आपण लाल फुली मारा आणि तो एक डोमेस्टिक हजार्डस वेस्ट डिस्पोज करण्याचा एक प्रकार आहे. तसं तुम्ही करू शकता. किंवा अमेझॉनच्या माध्यमातून पिवळ्या रंगाच्या पिशव्या मिळतात त्याच्यावर तोही डोमेस्टिक हजार्डस वेस्ट एक कन्व्हेन्शन आहे. तर अशा पद्धतीनं विलगीकरण ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. नेक्स्ट, त्यानंतर तुमच्या फ्लॅट मध्ये झालं विलगीकरण पण अशाच मोठ्या डस्टबिन्स तुमच्या हाऊसिंग सोसायटीने पण घेतल्या पाहिजेत. आता बल्क जनरेटर्स लोक आलेले आहेत, हाऊसिंग सोसायटी आलेल्या आहेत. तर त्यांनी अशा प्रकारच्या मोठ्या डस्टबिन्स पण घेणं आवश्यक आहे. आमदार फंडातून मिळतील, कॉर्पोरेटर फंडातून मिळतील म्हणून वाट बघत ते तसंच एकाच डस्टबिन मध्ये सगळं मिक्स करणं थांबवायला पाहिजे. 3-4 हजार रुपये फार मोठी काही अमाऊंट नाही आहे. एखादी जर तुम्ही स्वतः घेतली तर चालू शकते. तर आम्ही काय केलं आमच्याकडे 3 विंग्स आहेत. म्हणजे एक AB विंग आहे, A आणि B. तर तुम्हाला चित्रामध्ये तिथे दिसत असेल. त्यानंतर C विंग आहे आणि तिसरी E विंग आहे. तर प्रत्येक विंगला एक मोठी डस्टबिन जी सुक्या कचऱ्यासाठी आहे जी निळ्या रंगाची आहे आणि जी ओल्या कचऱ्यासाठीचा रंग कुठला, ओल्या कचऱ्यासाठीचा रंग कुठला, हिरवा. तर सगळ्या मनावर तुमच्या ठसलं पाहिजे. तर हिरव्या रंगाची मोठी डस्टबिन आहे त्याच्यामध्ये ओला कचरा. तर अशा तुम्हाला मध्यभागी 6 डस्टबिन दिसत असतील. 3 विंग्स आहेत. प्रत्येक विंगला 2 मोठ्या डस्टबिन्स, एकामध्ये ओला आणि एकामध्ये सुका. आणि इतर जे आहेत आता इंडियन ऑइल नगर सुदैवानं मोठा आहे एकदम 6 एकरचा जागा तुम्हाला माहिती आहे मॅडम. तर इथं गार्डन कचरा पण फार मोठा येतो आणि गार्डन कचऱ्याची विल्हेवाट लावणे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर 3 डस्टबिन आम्ही वेगळ्या फक्त गार्डन वेस्टसाठी ठेवलेले आहेत. आणि इतर ज्या डस्टबिन दिसतात त्या सुक्या कचऱ्याचं फर्दर सेग्रिगेशन म्हणजे काचा स्टोअर करण्यासाठी एक परत वेगळी डस्टबिन आहे. जसं टेट्रा पॅक असेल, टेट्रा पॅक साठी एक वेगळी आहे. त्यानंतर पेट बॉटल्स जे असतील त्याला सगळ्यात जास्ती भाव असतो. पेट बॉटल्स किंवा प्लास्टिकच्या ज्या वस्तू असतात त्याच्यासाठी एक वेगळा बॉक्स आहे. तर अशा पद्धतीनं त्याचं फर्दर सेग्रिगेशन पण केलं जातं. आणि याचं वजन करणं रोज महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही तिथे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स ठेवलेला आहे. जसं शिरसाट साहेब म्हणाले की तुम्हाला आता त्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 15% मिळतात. तर ते काय सहजासहजी देत नाहीत लोक आम्हाला. त्याच्यासाठी आम्हाला दर महिन्याला रिपोर्ट द्यावा लागतो किंवा सुका कचऱ्याचं वजन किती आहे, ओल्या कचऱ्याचं वजन किती आहे, डोमेस्टिक हजार्डचं वजन किती आहे. तर हे वजन तुम्हाला पाहिजे असेल तर ते एक इलेक्ट्रॉनिक बॅलन्स फक्त 12-13 हजार रुपयाला मिळतो. काय फार महाग नाहीये. तर ते गरजेची वस्तू आहे. नेक्स्ट, त्यानंतर मगाशी मी म्हणलं की पहिल्यांदा अवेअरनेस प्रोग्राम करा. पण तुम्हाला माहिती आहे सोसायटीची आपण जेव्हा एजिंग घेतो तेवढा हार्डली 40-50 जर फ्लॅट्स असतील तर 10-12 लोक असतात. त्यामुळे त्या अवेअरनेस प्रोग्रामला किती लोक येतील माहित नाही. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डोअर टू डोअर जाऊन त्यांचं प्रबोधन करणं महत्वाचं आहे. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सेग्रिगेशनचा तो चार्ट केला पाहिजे. त्यांना सगळ्यांना विनंती केली पाहिजे कसं सेग्रिगेशन करायचं. तर ही त्यातली नेक्स्ट स्टेप आहे, हाऊस टू हाऊस विजिट्स. नेक्स्ट, त्यानंतर कलेक्शन ऑफ ड्राय अँड वेट वेस्ट सेपरेटली ॲट ईच फ्लोअर.
तर हा प्रॉब्लेम किती महत्वाचा आहे आणि किती किचकट आहे बघा. तर तुम्ही समजा यशस्वीपणे तुमच्या फ्लॅटमध्ये केलं आणि जर बाहेर तुम्ही 2 वेगळ्या डस्टबिन्स ठेवल्या, तर तुमचा जो हाऊसकीपिंगचा माणूस आहे त्याच्याकडे पण 2 डस्टबिन्स पाहिजे. नाहीतर तुमचे सगळे काय म्हणतो मराठीत पालत्या वेळेवरती पाणी. तर तो माणूस त्याचा पगार जर वाढवला नाही, तो म्हणतो मला काय 2 वेगळं माझं काम डबल झालं, तर त्यांना तो सगळं एकातच मिक्स करतो. तुम्ही सगळे एफर्ट्स 0. त्यामुळे त्याला जर 2000 रुपये वाढवून पाहिजे असतील तर वाढवून द्या, पण त्याला हा फोर्स करा की तू प्रत्येक फ्लोअरवरती 2 डस्टबिन घेऊन जा आणि ओला हा तो ओल्याच्या डस्टबिन मध्ये टाक, सुका हा सुक्याच्या डस्टबिन मध्ये टाक. ही क्रिटिकल स्टेप आहे सगळं. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर सेग्रिगेशन झालं, त्यांना जमा करून पण खाली आणलं. पुढचा प्रॉब्लेम आहे कंपोस्टिंग करायचं कसं. यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. त्या टेक्नॉलॉजी मध्ये कुठली टेक्नॉलॉजी निवडायची. तर पहिली टेक्नॉलॉजी सगळ्यात सिंपल म्हणजे कंपोस्टिंग पिट्स. जसं आपले डॉक्टर काळे आहेत BRC चे, ज्यांची बायोगॅस टेक्नॉलॉजी होती, त्यांनी प्रपोज केलेले कंपोस्टिंग पिट्स आहेत की तुम्ही सरळ बांधकाम करा 6 फूट बाय 4 फूट बाय 2 फूट खोल असा तुम्ही बांधकामाचा खड्डा तयार करून घ्या आणि त्याला आपण स्वस्त आणि मस्त म्हणतो तशी टेक्नॉलॉजी आहे बायो कंपोस्टिंग. यामध्ये जसं दळवी साहेब करतात किंवा वर्मी कंपोस्टिंग पण आपण करू शकतो. एक तर तुम्ही बायो कल्चर वापरा, त्याच्या माध्यमातून खत तयार करा, किंवा जी गांडूळ असतात गांडुळाच्या मार्फत खत तयार करा. तर आम्ही रेकमेंड जनरली करतो की बायो कल्चर जे आहे त्याच्या मार्फत, कारण गांडूळ ही फार सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की जर तुम्ही गार्डनचा जो कचरा असेल त्या कचऱ्यासाठी गांडुळे एकदम चांगली आहेत आणि त्याचं जी खताची क्वालिटी आहे ती सर्वोत्कृष्ट असते, इव्हन बायो कल्चर पेक्षा सुद्धा चांगली असते. पण बायो कंपोस्टिंगचं जे स्टर्डीनेस आहे, रोबस्टनेस आहे, तो थोडा जास्ती असतो, कारण ते त्यात गांडूळ मरणे हा काय प्रकार नसतो. त्यामुळं किचन मध्ये आपण झणझणीत, कोल्हापूरचे लोक तांबडा पांढरा रस्सा करतात, किंवा आणखी तुम्ही आमटी केली, भाजी केली, त्यात स्पायसेस टाकले तर ती गांडूळ लगेच दुसऱ्या दिवशी मरून जातात त्या ठिकाणी. किंवा मॉइश्चर कंटेंटचं प्रमाण जर त्यांच्या चुकलं आपलं तरी पण ते गांडूळ त्या ठिकाणी मरू शकतात. त्यामुळं आम्ही आमच्या इंडियन ऑइल नगरमध्ये प्रपोज केलेलं आहे ते बायो कंपोस्टिंग, ज्याच्यामध्ये आम्ही बायो कल्चर त्यांना नियमितपणे पुरवठा करतो. कंपोस्टिंग केजेस, आता काही ठिकाणी जागा कमी असते, त्या ठिकाणी काय करा, तुम्ही पक्क बांधकाम न करता तुम्ही गॅल्वनाइज आयर्नचे पिंजरे तयार करा 5 फूट बाय 3 फूट बाय 3 फूट. त्याला चाकं ठेवा, त्यामुळे तुम्हाला ते इकडे तिकडे फिरवता पण येतात. कंपोस्टिंग ड्रम्स, आता कंपोस्टिंग पिट्स बांधल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय करावं लागतं की जसं बायो कल्चर टाकावं लागतं. त्यानंतर ओला कचरा जो असतो त्याच्यामध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ जास्ती असतात आणि आपल्याला नायट्रोजन आणि कार्बन याचा बॅलन्स करावा लागतो. त्यासाठी आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही कोंडा टाका त्यामध्ये. त्यामुळे काय होतं की जे असं पाणी सुटतं कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये, ते पाणी हा कोंडा असतो तो शोषून घेतो आणि तुम्हाला दर 2-3 दिवसांनी हे कंटेंट जे असतात ते टर्निंग करावे लागतात. त्याच्यासाठी आम्ही काटा नावाचं एक ॲपॅरेटस देतो. त्यामुळे काय होतं की ही एरोबिक प्रोसेस राहते. एरोबिक आणि ॲनारोबिक हे 2 प्रकार आहेत बायो कंपोस्टिंगचे. तर एरोबिक मध्ये कुठल्याही प्रकारचे वास, ज्याला म्हणतो, हा मेन प्रॉब्लेम असतो लोकांचा की वास येईल का. तर तुम्ही जर योग्य काळजी घेतली, योग्य प्रमाण ठेवलं की त्या ओल्या कचऱ्यामध्ये किती कोंडा टाकायचा जो नायट्रोजनस तो कार्बोनिशियस असतो, किंवा बायोकल्चर किती टाकायचं याचं प्रमाण आहे, ते योग्य प्रमाण झालं, तुम्ही व्यवस्थित त्याला टर्निंग करून एरोबिक प्रोसेस मेंटेन केली, ते खड्डे सुद्धा खड्ड्यांना होल्स केली, त्या होल्स मधून हवा आत जाईल, ही जर तुम्ही काळजी व्यवस्थित घेतली तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शेजाऱ्या पाजाऱ्यांना किंवा तुम्हाला स्वतःलाही त्रास त्या ठिकाणी होत नाही. पण ते प्रमाण व्यवस्थित राहिलं पाहिजे. जसं आपण चहा करताना बघतो की साखर थोडी जरी झाली तरी लोक म्हणतात तरी फार गोड झाला, चहाची पूड थोडी जरी पडली तरी कडू लागायला लागला. तसंच याचं आहे की ते प्रमाण जे आहे ते किती टाकायचं, त्याचं योग्य प्रमाणचं ट्रेनिंग जे आहे ते तुमच्या त्या ऑपरेटरला दिलं पाहिजे. आणि ऑपरेटर तुमचा कसा आहे, तो मन लावून काम करतो की नाही, की काय कोंडा टाकायला आळस करतो, ते टर्निंग करायला आळस करतो, या सगळ्या गोष्टीवरती ही प्रोसेस तुमची कशी चालू राहणार हे अवलंबून असतं. आणि सुदैवाने आमची प्रोसेस जवळजवळ 3.5 वर्ष त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये बरेच समस्या येत गेल्या, बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यावरती मात करत गेलो आणि यशस्वीरित्या हे 3.5 वर्ष हा प्रोजेक्ट चालू आहे. नंतर कंपोस्टिंग टम्बलर्स,
काही लोकांना बजेट भरपूर असतं, जागा फारशी नसते, अशा ठिकाणी थोडस मेकॅनायझेशन करा. जी टर्निंगची प्रोसेस आहे ते टर्निंग ड्रम करणारे फिरणारे ड्रम्स तुम्ही वापरा त्या ठिकाणी. त्यामुळे काय होईल की त्या ऑपरेटरचा जो त्रास आहे दर 2-3 दिवसातून टर्न करायचा तो वाचेल आणि सगळं एन्क्लोज होईल. पण त्यासाठी बजेट जास्ती पाहिजे. आणि कुठली मेकॅनिकल गोष्ट म्हटली की त्यामध्ये मेंटेनन्स आला, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स होणार, कोणीतरी प्लास्टिक टाकलं तर ते मोटर जळणार, हे प्रकार अधूनमधून होतात, रोज होणार नाही पण 3 महिन्यातनं 4 महिन्यात. तर त्यासाठी तशी तुम्हाला सुविधा उपलब्ध पाहिजे तिथं, ते तुम्ही सिरियसली त्याचा मेंटेनन्स घेतला पाहिजे. आणि ही प्रक्रिया अशी आहे, कचरा ही अशी आहे की याच्यामध्ये कोणाला एवढा ऍस्पिरेशन नसतात. जसं गुरव सगळ्यांना माहितात की महाराष्ट्रात सगळीकडे सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स पैकी सुरुवातीला होतात पण त्यातले योग्य कंडिशन मध्ये चालणारे फार कमी आहेत. त्यामुळं आम्ही स्टडी प्रोसेस केलेली आहे की ज्याच्यात कमीत कमी मेकॅनिकल गोष्टी त्यामध्ये वापरा. पण येस, तुम्हाला जर पाहिजे असतील मशीन्स तर त्याच्या प्रकारचे मशीन्स पण आहेत. जसं दुसरं मशीन्स म्हणलं तर OWC मशीन्स, की जे तुम्ही कचरा मिक्सर सारखा त्या मशीन मधून बारीक करून काढा आणि मग तो बारीक केलेला कचरा जो आहे तो वेगवेगळ्या क्रेटर्स मध्ये ठेवा, त्याच्यावरती पाणी टाका थोडंसं. पण या कॉस्टली पण याची कॉस्ट पण वाढत जाते आणि त्यामुळे त्याचा मेंटेनन्स पण असतो आणि त्या सतत चालू राहणं हे एक महत्वाचं आव्हान त्या ठिकाणी आहे. त्यानंतर वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट्स. आम्ही असंच सल्ला देतो लोकांना की बाबा तुम्ही छोटीशी जर हाऊसिंग सोसायटी असेल तर वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट्स जसे बायोगॅस प्लांट्स असतात की ओल्या कचऱ्यापासून सुद्धा बायोगॅस सारखं फ्युएल तयार करता येतं आणि ते बायोगॅस पासून फर्दर एक तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बनवता येते किंवा त्याच्यापासून तुम्ही एखादा हॉस्पिटल असेल तर त्यांना तो गॅस तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. असं जर तुम्ही गॅस दिला तर ते जास्ती चांगलं आहे. कारण आता महानगर गॅस लिमिटेड तुम्हाला मला वाटतं 23 रुपये पर मीटर क्यूब असा त्यांचा रेट आहे आणि त्यामुळे तुमचा जो ऑपरेशनचा जो खर्च आहे तो त्या गॅसच्या विक्रीतून तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. तसं माझी मी प्रपोजल्स पण साहेबांना दिलेले आहेत की तुम्ही हॉटेल्स वाले असतील इथं बरेचसे, तर त्या हॉटेल्स वाल्यांनी एकत्ररित्या जर असा एखादा प्रोजेक्ट केला तर तिथे एखादा वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो. फक्त बीएमसीच्या माध्यमातून ती जागा मिळणं आवश्यक आहे आणि जागा मिळाली की कॅपिटल एक्सपेंडिचर समजा एक 5 टनाचा असेल प्रोजेक्ट तर 1 कोटी रुपये असतो त्याला खर्च, तो आपल्याला CSRच्या माध्यमातून उभा करता येतो. किंवा जर हॉटेलवाले असतील तर ते सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं तरी सुद्धा ते इंडिव्हिज्युअली फार कमी अमाऊंट येईल आणि प्रत्येकाचं ऑपरेशन्सला तिथं कारण 2-3 माणसं ठेवायला लागतात, त्यांचा पगार असेल तर त्यासाठी तुम्ही जो खर्च आहे तो हॉटेल मालकाने जर शेअर केला तर एक चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट तिथं होऊ शकेल. आणि जसं आपण म्हणतो की आपल्या देशाला गॅसची फार गरज आहे, आपल्या देशाला इंधनाची फार गरज आहे आणि बायोगॅस तयार करा. जसं गडकरी साहेब सगळ्या सभातून सांगत असतात की त्या बायोगॅसला फर्दर तुम्ही एनरिच करा आणि जो बायो CNG आहे त्याच्या माध्यमातून आपल्या बसेस ट्रान्सपोर्ट चालू शकते. तर अशा मोठ्या BMC सारख्या संस्थांनी अशा प्रकारच्या प्रोजेक्ट्सना एनकरेज केलं पाहिजे. जशा मोठ्या कंपन्या ज्या तयार झाल्या, त्या ऍपल एवढी मोठी का कंपनी तयार झाली, तिला अमेरिकेच्या मिलिटरीनं सपोर्ट केलेला सुरुवातीचे प्रयोग करण्यासाठी आणि त्यातला एखादा प्रयोग यशस्वी होऊन तो ऍपल सारखा मोबाईल तयार झाला आणि तो आता जगावरती राज्य करतोय. तर सुरुवातीला अशा प्रकारच्या मोठ्या संस्थांनी असतील, इंडियन ऑइल असेल किंवा BMC असेल, एनकरेज करायला पाहिजे एंटरप्रेन्योर्सना. आपल्याकडे बरेच इंजिनियर्स वगैरे आहेत, तर अशी संधी देऊन अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट करू शकतो. 24 आवर मशीन्स हा एक वादाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी की बऱ्याच कंपन्या आलेल्या की फॉरगेट महिनाभर लागतं खत तयार व्हायला, 2 महिने लागतात. आम्ही 24 आवर्स मध्ये त्याचं काय करतो, तुम्हाला खत तयार करतो. पण मी इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे की 2016चे काय म्हणतात, कस्तुरी रंगन कमिटी काय म्हणते, कंपोस्टिंग ऑफ वेट वेस्ट. ते असं म्हणत नाही की तुम्ही विल्हेवाट लावा कशाही पद्धतीने, कंपोस्टिंग. आणि जर कंपोस्टिंग हा शब्द वापरला तर 24 तासात कंपोस्टिंग होऊ शकत नाही. तुम्ही जाळून काढू शकता 24 तासात. That is something like incineration, which is not recommended. So, but of course, there is no ban on such machines. म्हणजे असं करून बंदी टाकलेली नाही त्या मशीन्सना. त्यामुळे मी क्वेश्चन मे बी कंपोस्टिंग मे नॉट बी कंपोस्टिंग, इट इज क्वेश्चन मार्क. तर ती पण आहे, पण त्यांची कॉस्ट तर सगळ्यात जास्ती आहे आणि त्याच्यामध्ये मेंटेनन्स, सेन्सर्स वगैरे जे असतात त्याची कॉस्ट भरपूर असते. तर मी परवा 4 सेन्सर्स चेंज केले तर 20,000 रुपये खर्च आला. तर
त्यात प्रोज अँड कॉन्स आहेत. काही मोठी हॉटेल्स आहेत, 5 स्टार हॉटेल्स आहेत, 7 स्टार हॉटेल्स आहेत. ठीक आहे, आम्हाला एक मशीन द्या आणि लेट इट बी, आम्हाला काय कंपोस्टिंग झालं न झालं काय फरक पडत नाही. दे कॅन अफोर्ड ऑल्सो, म्हणजे त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे 20-25 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची. तर या थोडक्यात या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर इंडियन ऑइल नगर मध्ये आमच्याकडे 156 फ्लॅट्स आहेत. तिथं सुका कचरा जो आहे तो 50 kg पर डे तयार होतो. ओला कचरा 150 किलो पर डे तयार होतो. डोमेस्टिक हजार्डस वेस्ट 10 किलो पर डे. आणि जर ते तुम्ही टोटल कचऱ्याला जर भागलं फ्लॅट्सनं तर पर फ्लॅट 1.35 किलोग्रॅम्स 1.35 kg पर फ्लॅट असा तो तयार होतो ऍव्हरेज. ऑफकोर्स याच्यामध्ये दर दिवशी व्हेरिएशन होत असतं. सॅटर्डे संडेला लोकांचा कचरा एकदम जास्ती असतो, वर्किंग डेच्या दिवशी कमी असतो. तर हे वर्षभराचं हे ऍव्हरेज काढलेलं आहे. नेक्स्ट, तर हे सगळ्यात महत्त्वाचं. पहिल्यांदा ऑडिट करणं, कुठली सिस्टीम डिझाईन करण्यापूर्वी महत्त्वाचं असतं. तर आम्ही कुठले काय क्रायटेरिया वापरले ही टेक्नॉलॉजी जी कंपोस्टिंग पीटची सिलेक्शन करण्यापूर्वी, की लो कॉस्ट पाहिजे, लो टेक्नॉलॉजी पाहिजे, इझी टू ऑपरेट अँड सस्टेनेबल. 3.5 वर्ष चाललेली आहे म्हणजे ती सस्टेनेबल आहेच. आणि एंगेजमेंट अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ वेस्ट पिकर्स. बरेच वेस्ट पिकर्स आहेत आमच्या के वेस्ट वर्ड. आमच्या प्रभागामध्ये वाल्मिकी नगर सारखे एरिया, सुरेश नगर सारखे एरिया, आपल्याला माहिती असते की बरीच लोक वेस्ट पिकिंगचं काम करतात आणि त्यांना असा कुठला रेग्युलर इन्कम नसतो. तर या लोकांना जर तुम्ही एम्प्लॉय केलं तर दे आर व्हेरी हॅपी की बाबा आता दर महिन्याला मला ऍटलीस्ट 10,000 रुपये तरी मिळणार त्या ठिकाणी. त्या लोकांना आम्ही एम्पॉवर करणं हा एक आमचा उद्दिष्ट होता टेक्नॉलॉजी सिलेक्ट करण्यापूर्वी. तुम्ही जर बटन दाबून 24 तासात केलं तर त्या लोकांची काही गरज नाही तुम्हाला. त्यामुळं आता ह्याच्या काळामध्ये, पॅन्डेमिकच्या काळामध्ये पण त्या लोकांचे जॉब रेग्युलर चालू होते आणि अशा 10 प्रोजेक्ट्स मध्ये आमचे जवळजवळ 10-15 लोक काम करतात त्या ठिकाणी. तर त्यामुळं भारतासारख्या ठिकाणी ही इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ वेस्ट पिकर्स फार महत्वाचा आणि लोकांनी त्याच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. आणि रोबस्ट त्या कंपोस्टिंग पिट्स मध्ये काय मेकॅनिकल पार्ट्स काय नाही, फक्त आम्ही काटा देतो. त्या काट्यानं ते दर 3 दिवसांनी टर्निंग करा, ओल्या कचऱ्यामध्ये तुम्ही तो कोंडा मिक्स करा, कल्चर मिक्स करा, टाका त्याच्यामध्ये. त्यामुळे एकदम रोबस्ट टेक्नॉलॉजी आहे, लो मेंटेनन्स आहे. फक्त आम्ही एकच त्याच्यामध्ये मेकॅनिकल इक्विपमेंट घेतले ते म्हणजे श्रेडर. की सुरुवातीला तुम्ही त्याच्यामध्ये तो ओला कचरा टाकून त्यामध्ये कल्चर आणि तुमचा भुसा मिक्स करून जर तो श्रेडर मधनं काढला तर त्याचं डायजेशन जे आहे ते फास्ट होतं. आणि नंतर जेव्हा ते कंपोस्ट होतं ते कंपोस्ट पण पुन्हा श्रेडर मधनं काढलं की ते थोडंसं बारीक लवकर होतं. त्याला वाळवावं लागतं. वाळल्यानंतर तुम्ही या श्रेडर मधून काढा आणि श्रेडर मधून काढल्यानंतर परत त्याचं सिविंग करावं लागतं. त्याच्यासाठी आमच्याकडे जाळ्या आहेत. पहिलं कोअर्स सिविंग आणि देन फाईन सिविंग. अशा 2 प्रकारच्या जाळ्यातून ते बाहेर काढलं तर तुम्हाला ते चहाच्या पावडर सारखं दिसतं आणि तुम्हाला कळत पण नाही की बाबा हा आपला ओला कचरा होता. तर हे बघा, हे कंपोस्टिंग पिट्स असे दिसतात. याची डायमेन्शन आहे 6 फूट बाय, लांबीला 6 फूट आहे, रुंदीला 4 फूट आहे आणि उंचीला आहे 2 फूट. तर याची उंची 2 फूटच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्ती केली तर ती काय होणार, एरोबिक प्रोसेस ची अॅनारोबिक प्रोसेस होणार. हवा त्याच्यात जाणार नाही खालीपर्यंत आणि ते पूर्ण काठोकाठ भरायचं नाही. त्यात एक 9 इंचाची गॅप पाहिजे वरती, त्याच्यावरती हवा जाऊ शकेल. आणि वरती जाळी केलेली आहे जेणेकरून आतमध्ये उंदीर वगैरे जाऊ नये, म्हणजे त्यात उंदीर जाते. आणि जर तुमचा कोंडा आणि ओला कचरा आणि कल्चर यांचं प्रमाण जर चांगलं असेल तर त्याच्यातून जे लिचेट जमा तयार होतं ते होतच नाही. लिचेट म्हणजे ते पाणी जे सुटतं त्या पाणी सुटण्यामुळे मग लिचेट तयार होतं. मग ते लिचेट सुद्धा चांगलं असतं, त्याच्यामध्ये 10 पट पाणी टाकून ते तुम्ही एक न्यूट्रिएंट म्हणून वापरू शकता. पण त्याच्यामुळे ते शक्यतो न व्हावं असे मी हे करतो. पण लिचेट जमा झालं ते बाहेर येण्यासाठी पण आम्ही त्याला एक मार्ग तयार केलेला आहे. आणि त्या भिंतीमध्ये तुम्हाला होल्स दिसतील, त्या होल्सच्या मधून काय होतं, हवा आत जाऊ शकते. त्यामुळे प्रोसेस ही एरोबिक राहते. तर कशी डेव्हलपमेंट होत गेलेली आहे बघा. पहिल्यांदा या खड्ड्यांना वरती काय शेड वगैरे नव्हतं. नंतर आम्ही हाऊसिंग सोसायटीला म्हणलं की बाबा पावसाळ्यात काय होईल, तुम्ही जर शेड केलं नाही तर पाऊस येणार, पावसाचं पाणी त्या आतमध्ये जाणार आणि त्याची क्वालिटी खराब होणार. त्यामुळे शेड तयार झालेला आहे. आणि बऱ्याच मला वाटतं मॅडम पंडितकर मॅडम पण बघायला आलेला आहे हा प्रोजेक्ट. तर बरेच लोक तिथे येतात प्रोजेक्ट बघायला. श्रेडर पण तुम्हाला तिथे दिसेल. अशा प्रकारचे 4 खड्डे आम्ही तिथं बांधलेले आहेत. मानकर साहेब पण दिसतील तुम्हाला तिथं आलेले. तर आणि हे खत हे अशा पद्धतीचं शेवटी तुम्हाला तिथं बाय प्रॉडक्ट मिळतं, सिविंग वगैरे झाल्यानंतर.
सुका कचरा हा सुक्या कचऱ्याच्याच गाडीतून गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घेऊन ड्राय वेस्टची गाडी कधी येते, ती आठवड्यातनं कुठल्या दिवशी येते, त्या दिवशी तो सुका कचरा तिथं गेला पाहिजे. किंवा रिसायकलर्स असतील, आता आकार सारखी एखादी संस्था आहे, तर ते तुम्हाला त्याचे पैसे पण देतात त्या सुक्या कचऱ्याचे. आणि जसं मगाशी शिरसाट साहेब म्हणाले की तुम्हाला त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं की तो सुका कचऱ्यामध्ये ग्लास किती किलो झाला, त्यानंतर कागद किती किलो झाला, पेट बॉटल्स किती किलो झाल्या, आणि त्या रिसायकलर कुणाला तुम्ही हा कचरा देता, ही सगळी नोंद असेल तरच तुम्हाला ते सुक्या कचऱ्याचे 5% मिळते, नाहीतर नाही मिळणार. आणि अशा पद्धतीचं बीएमसी आम्हाला नुकतंच लेटर दिलेलं आहे इंडियन ऑइल नगरला की तुम्हाला 10%, 5% हे ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवण्यासाठी आणि 5% हे सुक्या कचऱ्याचं रिसायकलिंग केल्यासाठी तुम्हाला मिळालेलं आहे. तर दॅट इज द एंड आय थिंक, अँड स्वीट एंड. थँक यू व्हेरी मच.